हाय हॅलो, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे शेवग्याची आमटी. शेवगा छान कापून घ्यायचा, बारीक बारीक तुकडे करून, आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि एका पातेल्यामध्ये टाकून ते छान उकळून घ्यायचं. थोडंसं शिजवून घ्यायचं, जास्त नाही शिजवून घ्यायचं. आणि एका साईडला आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यायची आणि त्यासोबत मी भात पण लावला होता, म्हणजे दोन्ही एकत्र होईल म्हणून. हे बघा, अशा प्रकारे मी छानपैकी भात आणि डाळ शिजवून घेतले. आता आपण ते कुकरमधनं काढूया. खूप गरम आहे, त्यामुळे मी असं पकडणी पकडते. सांडशी पण म्हणू शकता तुम्ही. छानपैकी भात शिजलेला आहे आणि डाळ पण छान शिजलेली आहे. डाळ थोडीशी भिजत घालायची, जेणेकरून म्हणजे 3 किंवा 4 शिट्ट्यामध्ये छान शिजून जाते तूर डाळ. थोडंसं भिजत घातली की डाळ आहे ना लवकर शिजते, त्यामुळे भिजत घालायची. छानपैकी मऊ अशी शिजलेली आहे. त्यामध्ये आपण आहे ना हळद आणि चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर आपण जे रवी असतं ना त्याच्याने असं मिक्स करून घेऊया ते डाळ आपण. अशा प्रकारे छान एकदम एकजीव करून घ्यायची पूर्ण डाळ. आणि इकडे आपले शेंगा पण उकळत आहेत गॅसवर. छानपैकी मस्त असं फेटून घ्यायचं व्यवस्थित छान असं. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं 1 चमचा. त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता हे सर्व टाकायचं आणि छान तडतडून झाल्याच्या नंतर डाळ टाकायची. छान असं लसूण पण छान एकदम लाल रंग येईपर्यंत भाजून द्यायचा तेलामध्ये. आणि तेलामध्येच आहे ना हे टाकायचं लाल तिखट. त्यामुळे लाल तिखट लवकर शिजतं आणि टेस्ट पण छान येते. डाळीमध्ये टाकलं तर ते ना असं कच्चं राहतं आपलं मिरची पावडर, त्यामुळे तेलामध्येच टाकायची, जेणेकरून व्यवस्थित चव येते सांबारला. आणि तुमच्याकडं सांबार मसाला असेल ते पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. सांबार मसाल्याने पण छान टेस्ट येते. लगेच डाळ टाकून द्यायची, जेणेकरून ते ना जास्त करपणार नाही मिरची पावडर. आणि जे काय तुम्ही सांबार मसाला वगैरे यूज करता, सांबार मसाला यामध्ये टाकल्यामुळे पण छान टेस्ट येते. आणि हे जे आपण शेवगा उकडून घेतलेला आहे त्यातलं पाणी पण टाकायचं आणि शेवगा पण टाकायचा. छान सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स करून झाल्याच्या नंतर मीठ वगैरे चेक करायचं बरोबर आहे का नाही, टेस्टनुसार तुमच्या. कमी हवं असेल तर कमी किंवा जास्त तुम्हाला जसं हवं असेल तसं. झाकण ठेवायचं बारीक गॅस करून आणि छान उकळून द्यायचं. उकळून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं चिंच टाकायचं. तुम्ही टोमॅटो यूज केला तरी पण चालेल, त्याच्यामुळं अशी आंबट वगैरे जराशी टेस्ट येते आणि छान टेस्ट लागते. मी हे दुपारच्या जेवणासाठी बनवलेलं आहे मस्तपैकी. चला आता जेवण करते. त्यासोबत हे कलिंगड पण मी खाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.